आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहूयात। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई केली। पंचनाम्याच्या वेळी सोन्याच्या बिस्किटांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर पंचनाम्याच्या वेळी सोन्याच्या बिस्किटांचा उल्लेख कोणी केला असा सवाल उपस्थित होतोय। तर व्हिडिओ घाटकोपर पोलीस स्टेशनचा असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे। तर बूथ प्रमुखांच्या किटमध्ये नक्की सापडलं तरी काय या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्यात। परफ्यूम सापडल्याचा पोलिसांनी दावा केलाय। तर पंचनाम्याच्या वेळी पोलिसांच्या हातातली वस्तू कोणती आहे, भाजपच्या प्रचार साहित्यासोबत नेमकं काय काय सापडलं या संदर्भात देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी मात्र परफ्यूमच सापडल्याचा दावा केलेला आहे। तर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या कारवाईचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। या व्हिडिओमध्ये भाजपच्या प्रचार साहित्यासोबत काही वस्तू सापडलेल्या आहेत। तर या वस्तू नेमक्या काय आहेत याची चर्चा आता सुरू झाली आहे। त्या व्हिडिओमध्ये वस्तूंसंदर्भात सोन्याची बिस्किटं असा उल्लेख स्पष्टपणे ऐकू येतोय। अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्याशी लोकशाहीने संपर्क साधला असता त्यांनी छोट्या परफ्यूमच्या बाटल्या असल्याचा दावा केला। तर पोलीस असा दावा करत असताना व्हिडिओमध्ये सोन्याच्या बिस्किटांचा दावा नेमका कोणी केला असा सवाल आता उपस्थित होतोय। आणि या संदर्भातला हा व्हिडिओ देखील आपण लोकशाहीवर पाहतोय। त्यामुळे आता पंचनाम्याच्या वेळी या व्हिडिओमध्ये सोन्याच्या बिस्किटांचा उल्लेख नेमका कोणी केला या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। बघा, चेक करा बिंदास चेक करा। सोन्याची बिस्किट आहेत ते। हां बिंदास। बघा, चेक करा बिंदास चेक करा। सोन्याची बिस्किट आहेत ते। तर हा व्हिडिओ देखील आपण पाहिलेला आहे। विद्याताई चव्हाण आपल्या सोबत जोडल्या जात आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। विद्याताई, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। लोकशाहीवर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई केली आणि कारवाई करतानाचा एक व्हिडिओ सध्या समोर आला। या व्हिडिओमध्ये सोन्याची बिस्किटं असल्याचा उल्लेख देखील करण्यात आला। पंचनामा केला आणि पंचनाम्याच्या वेळी सोन्याच्या बिस्किटांचा उल्लेख करण्यात आला। घाटकोपर पोलीस स्टेशनच्या परिसरातला हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। बापरे, भयंकरच आहे। म्हणजे इतके दिवस नोटा वाटल्या जात होता, आता भाजप इतका पैशामध्ये हे झालेलं आहे की तो आता सोन्याची बिस्किट मतदारांना जर वाटत असेल तर मला असं वाटतं हे खूपच आश्चर्यकारक घटना आहे। आणि आता निवडणूक आयोगानेच हे पकडून दिलेलं आहे। म्हणजे मला असं वाटतं त्याच्यात आता पोलिसांची भूमिका महत्वाची आहे की कोणी वाटली ही सोन्याची बिस्किटं, कुठून वाटली, या सगळ्याचा शोध आता घेतला पाहिजे। आणि ज्यांनी कोणी हे कार्य केलं असेल ते भाजपवरती त्याचं निश्चितच त्याच्यावरती कठोर कारवाई करता येईल, भाजपवाल्यांवर ती केली पाहिजे। विद्याताई, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे आणि निवडणूक आयोगासोबत तुम्ही बोलणार आहात का, तक्रार करणार आहात का? निश्चितच आम्ही आमच्या परीने सगळंच करू, परंतु हे बिस्किट वाटणं, सोन्याची बिस्किट वाटणं म्हणजे अगदी शॉकिंग आहे। आणि घाटकोपर मधले पोलीस याचा निश्चितच चांगल्या प्रकारे तपास करतील आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करून अशा प्रकारे बिस्किट वाटप, सोन्याची बिस्किट वाटप झालेलं आहे का त्याची शहानिशा आम्ही निश्चितच करू। अगदी विद्याताई, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।